नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव आणि संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी 10th स्टँडर्ड. सब्जेक्ट आहे संस्कृत. इयर आहे 2021-22 आणि बोर्ड आहे महाराष्ट्र बोर्ड. आज आपण बघणार आहोत निबंध. तुम्हाला 10वीच्या फायनल परीक्षेमध्ये स्वतःहून निबंध लिहायचा असतो आणि त्याच्यासाठी आज आपण व्हिडिओ करतोय. तुम्हाला पुस्तकाच्या मागे काही टॉपिक्स दिलेले आहेत, तर त्याच्यापैकी 2 टॉपिक्सवर म्हणजे एकच टॉपिक आहे आणि त्याच्यावर 2 निबंध जे आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मम प्रियः कविः म्हणजे माझा आवडता कवी. तर याच्यामध्ये मी 2 कवी घेतलेले आहेत. एक आहे कालिदास, जो की संस्कृतमधले सगळ्यात फेमस कवींमधलं एक मानला जातो, आणि दुसरा आहे रवींद्रनाथ ठाकूर. ओके, सो दोन्ही निबंध बघूया. तुम्हाला कोणता निबंध आवडतो तो निबंध तुम्ही चॉईस करा. याची PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तुम्ही तिथून आरामात बघून डाउनलोड करून ते लिहू शकता वहीमध्ये. कालिदास याच्यावर निबंध लिहिलेला आहे पहिला. सो सुरुवात बघा कशी आहे. को न जानाति कालिदासस्य नाम. याचा अर्थ को न जानाति, कोण बरं जाणत नाही कालिदासाचं नाव. सो अशी थोडीशी ड्रॅमॅटिक आपण स्टार्टिंग करू शकतो की को न जानाति कालिदासस्य नाम, कोण जाणत नाही कालिदासाचं नाव. न केवलम भारतवर्षे अपितु विदेशे महाकवी कालिदासस्य संस्कृत साहित्यम सुप्रसिद्धम अस्ति. म्हणजे न केवलम म्हणजेच काय, फक्त भारतवर्षामध्ये, वर्ष म्हणजे भारतवर्षाचं बोललं जातं भारत देशाला, तर न केवलम भारतवर्षे, फक्त भारत देशात नव्हे, अपितु म्हणजे अपि प्लस तू, अपितु म्हणजे काय, तर सुद्धा, इतर देशामध्ये सुद्धा. आता हे सुद्धा मागे घेतलंय. विदेशे अपितु म्हणजे विदेशात देखील, भारत देशात नव्हे तर विदेशात देखील, महाकवी कालिदासस्य, महाकवी जे कालिदास आहेत त्यांचं, कालिदासस्य षष्ठी विभक्ती, कालिदासस्य संस्कृत साहित्यम सुप्रसिद्धम अस्ति. संस्कृतमधलं साहित्य हे फक्त भारतातच नाही तर विदेशात देखील काय आहे, सुप्रसिद्ध आहे. आता इथे पुढे आलेला आहे, त्याच्यामुळे इथे हलंत म लिहिलेला आहे. संस्कृत कवीषु म्हणजे सर्व संस्कृत कवींमध्ये, सप्तमी विभक्ती, कालिदासः शिरोमणीः इव विराजते. म्हणजे सर्व संस्कृत कवींमध्ये कालिदास हा जो आहे तो शिरोमणी म्हणजे सगळ्यात उच्च स्तरावर हा काय आहे, शिरोमणीसारखा काय आहे, विराजमान आहे. इवचा अर्थ होतो लाईक दॅट. तो कशाप्रमाणे आहे, शिरोमणी, सगळ्यात शिरोमणी म्हणजेच काय, महत्त्वाचा, किंवा आपण ज्याला खूप महत्त्वाचं, इम्पॉर्टंट असं म्हणतो त्याप्रमाणे. आता कालिदासाने काय लिहिलं आहे, तर ॲटलिस्ट 2 पुस्तकांची नावं तरी तुम्हाला इथे लिहिणं गरजेचं आहे. तेन याचा अर्थ काय होतो, त्याने. संस्कृत निबंध तुम्ही जेवढा नीट समजून घ्याल, त्याचा अर्थ समजून घ्याल, तर ते पाठ करणं अजून सोपं जाईल. त्याच्यामुळे मी एकेका शब्दाचा अर्थ सांगते, ठीक आहे. कुमारसंभवम, त्यांनी कुमारसंभव नावाचं आणि रघुवंशम इति 2 महाकाव्ये रचिते. त्यांनी कुमारसंभवमचा म हलंत, रघुवंशमचा म हलंत, मध्ये कॉमा, आणि हे 2 महाकाव्य कोणी रचलेली आहेत, कालिदासाने रचलेली आहेत. तस्य मेघदूतम नाम काव्यम अतीव प्रसिद्ध. तस्य म्हणजेच काय, त्याचे मेघदूतम नावाचं जे काव्य आहे, इथे म हलंत कारण पुढे आलेला आहे, ते तर अतिशय प्रसिद्ध आहे. अतिशय म्हणजेच काय, अतीव प्रसिद्ध. भोजराजेन म्हणजे भोजराजासोबत, सहला तृतीयेची अपेक्षा असते म्हणून भोजराजेन सह, भोजराजासोबत, तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः. तस्य म्हणजे त्याच्या अनेक कथा काय आहेत, प्रसिद्ध आहेत. संस्कृत साहित्य म्हणजे संस्कृत साहित्यामध्ये सर्वेषु कवीषु म्हणजे सर्व संस्कृत साहित्यामध्ये जितके कितके कवी आहेत त्या सर्व कवींमध्ये
रसिकप्रियः कविः कालिदासः अस्ति. त्या सर्व कवींमध्ये सगळ्यात रसिक असा कवी, रसिक म्हणजे शृंगार रसाला तो जास्त महत्त्व देतो, खूप रोमॅन्टिक लिहिणं, निसर्ग वर्णन करणं, तर असा एकदम एकदम रसिक मनाचा जो कवी आहे सर्व संस्कृत कवींमध्ये तो कालिदासच आहे. त्याचं काय फेमस आहे, उपमा अलंकार रचने निपुणः आसीत. म्हणजे तो कुठल्या पद्धतीचं लिहितो, तर उपमा अलंकार म्हणजे एकाची उपमा दुसऱ्याला देणं, म्हणजेच हिमालयाला क्राऊनची उपमा देतो आपण, म्हणजे मुकुट, की भारताचं मुकुट आहे ते. तर तसं लिहिण्याचं जे कौशल्य आहे ते कालिदासाकडे आहे, म्हणून उपमा हे बोललं जातं त्या टर्मला. उपमा अलंकार रचने, अलंकार शब्द असंच लिहायचं. अलंकार म्हणजेच काय, एक ग्रॅमॅटिकल टर्म आहे. उपमा अलंकारामध्ये तो अतिशय निपुण होता आणि म्हणूनच अतः म्हणजे देअरफॉर म्हणून उपमा कालिदासस्य इति उक्तीही प्रचलिता आणि म्हणूनच उपमा कालिदासस्य ही एक फेमस टर्म प्रसिद्ध आहे. एवढं त्यांनी उपमा अलंकारामध्ये लिहिलेलं आहे की उपमा कालिदासस्य, उपमा अलंकारला कालिदास म्हटलं जातं किंवा कालिदासाचं कनेक्शन उपमा अलंकाराबरोबर लावलं जातं. आणि ही उक्ती म्हणजे ही जी ओळ आहे ती काय आहे, प्रचलित आहे सगळीकडे. हा निबंध आहे. एकदा मी नॉर्मल तुम्हाला पूर्ण वाचून दाखवते संस्कृतमध्ये. को न जानाति कालिदासस्य नाम, नामला विसर्ग नाही आहेत, नामच. न केवलं भारतवर्षे अपितु विदेशे महाकवी कालिदासस्य संस्कृतसाहित्यं सुप्रसिद्धम अस्ति. संस्कृतचा निबंध पाठ करताना पॉज कुठे घ्यायचा, थांबायचं कुठे, अर्थ समजून घेऊन वाचलं तर ते पाठांतर खूप लवकर होतं. संस्कृतकवीषु कालिदासः शिरोमणिः इव विराजते. तेन कुमारसम्भवं रघुवंशम् इति 2 महाकाव्ये रचिते. तस्य मेघदूतं नाम काव्यम् अतीव प्रसिद्धः. भोजराजेन सह तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः. संस्कृतसाहित्ये सर्वेषु कविषु रसिकप्रियः कविः कालिदासः अस्ति. सः उपमा अलङ्काररचने निपुणः आसीत्. अतः उपमा कालिदासस्य इति उक्तिः प्रचलिता. दॅट्स इट. कळलं? तर तुम्हाला जर वाटत असेल की हे आपल्याला जमतंय तर तुम्ही कालिदासाचा निबंध पाठ करा. तुम्हाला जर वाटत असेल नाही कालिदास मला नाही जमणार, तर एक सेकंड आहे रवींद्रनाथ ठाकूर, तो निबंध आहे तो बघा ट्राय करून, तो तुम्हाला जमतोय का. आता नॉर्मली याच्यामध्ये किती ओळी आहेत बघा. ही फर्स्ट लाईन 1, त्याच्यानंतर ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी, म्हणजे टोटल 9 ओळी लिहिलेल्या आहेत या निबंधामध्ये. किमान तुम्हाला 7 ओळी म्हणजे 5 मार्कांना तुम्हाला निबंध येतो. 5 लाईन लिहिल्यात तरी पण ते ठीक आहे. पण ॲज अ सेफ्टी मेजर म्हणून यातल्या कुठल्याही 9, माझ्या टोटल 9 लाईन्स झालेल्या आहेत, तर त्यातल्या कुठल्याही सोप्या 7 लाईन तुम्ही पाठ करा. ठीक आहे. आणि मग तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. पुढे दुसरा निबंध आहे रवींद्रनाथ ठाकूर, म्हणजेच रवींद्रनाथः ठाकूरः संस्कृतमध्ये. गुरुदेव इति नाम्ना प्रसिद्धः कविः रवींद्रनाथ ठाकूरः. म्हणजे गुरुदेव या नावाने प्रसिद्ध असणारे हे जे कवी आहेत ते आहेत रवींद्रनाथ ठाकूर. एकत्र केले आपण त्यांना आणि म्हणून ठाकूरहलाच विसर्ग दिलेत. आता म्हणजे गुरुदेव नावाने ते प्रसिद्ध आहेत. जसं महात्मा गांधी, त्यांचं नाव वेगळं होतं, मोहनचंद्र, म्हणजे मोहन होतं त्यांचं नाव, करमचंद गांधी, पण त्यांना महात्मा बोलतात. लोकमान्य होतं पण त्यांना टिळक म्हणतात. तसं गुरुदेव नावाने हे प्रसिद्ध आहेत. कोण? रवींद्रनाथ ठाकूर. एषः विश्वविख्यातः कविः. हे जे आहेत ते विश्वविख्यात म्हणजे पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस कवी आहेत. त्याचबरोबर ते साहित्यकार आहेत. शिक्षकः च आसीत. संस्कृतमध्ये च आपण नंतर लिहितो, म्हणजे अँड आपण नंतर लिहितो. एषः म्हणजे हे. ओके. एषः विश्वविख्यातः कविः साहित्यकारः शिक्षकः च आसीत्. हलन्त होतं पास्ट टेन्स. सः भारतस्य नोबल पारितोषिक
पारितोषक विजेता आसित. सह म्हणजे ते भारताचे नोबल पारितोषिक विजेते सुद्धा होते. पारितोषक विजेता आसित होते. नेक्स्ट, ब्रिटिश सरकाराने सह म्हणजेच त्यांना सर इति उपाधीना गौरवितः. म्हणजेच ब्रिटिश सरकारने, तुम्हाला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर यांना सर या पदवीने काय केलेला, सन्मान केलेला ब्रिटिश गव्हर्नमेंटने. सो तीच गोष्ट तुम्हाला इथे लिहिता आली तर तुम्ही लिहू शकता. सोपी वाक्यरचना आहे. ब्रिटिश सरकारेण किंवा शासनेनं लिहिलं तरी चालेल. सर इति उपाधी दिली होती, उपाधीना गौरवितः, गौरव केला होता. किंतु ब्रिटिश सरकारस्य जालियनवाला उद्याने कृतस्य नरसंहारस्य निषेधनार्थं तेन सा उपाधी प्रत्यर्पितवान. परंतु ब्रिटिश सरकारचं जालियनवाला बाग उद्यानामध्ये जे कृती काय केली होती, कसली, नरसंहाराची, लोकांना मारलेलं, त्याच्या निषेधनासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी, निषेधनार्थम, अर्थम लावला याचा अर्थ तो साठी, त्यांनी काय केली, ती जी उपाधी होती, दीर्घ ई आहे ते, ती उपाधी, ती पदवी प्रत्यर्पितवान म्हणजे अर्पितवान, संधी आहे, प्रत्यर्पितवान म्हणजे रिटर्न केली. त्याच्यानंतर तुम्हाला हे जर कठीण वाटते तर हे 2 पॉईंट तुम्ही स्किप करू शकता ब्रिटिश गव्हर्नमेंटचे. डायरेक्टली तुम्ही कुठे या, इथे या, विज्ञानम खगोल विज्ञानम, इथे हलंत, इथे पण हलंत, कारण तुम्ही सेपरेट नावं लिहिताय त्यांचे. विज्ञानम खगोल विज्ञानम इतिहासः संस्कृतम च, एंडिंगला पण च लिहितो, च नैके विषयाः तेन अधीताः, त्यांनी अशा प्रकारचे अनेक विषय अधीता म्हणजे शिकलेले आहेत. तस्य आध्यात्मिकानां काव्यानां संग्रह नाम गीतांजली, त्यांचा आध्यात्मिक असा काव्यांचा एक संग्रह आहे आणि त्या संग्रहाचं नाव आहे गीतांजली आणि ते खूप फेमस आहेत रवींद्रनाथ टागोर यांचं. रवींद्रनाथः ठाकुरः संवेदनशीलः कवीही आसीत, ते अतिशय संवेदनशील असे कवी आहेत आणि ती गोष्ट आपण लिहू शकतो. तर जरी आपण डिफिकल्ट, बघा हे वाक्य सोपं आहे. गुरुदेव इति नाम्नः प्रसिद्धः कविः रवींद्रनाथ ठाकुरः, एषः विश्वविख्यातः कविः साहित्यकारः शिक्षकः च आसीत्, सह भारतस्य नोबल पारितोषक विजेता आसीत्. हे 3 वाक्य झाली. त्याच्यानंतर तुम्हाला जर ते कठीण वाटतंय, हे पहिलं वाक्य सोपं आहे बघा. ब्रिटिश सरकारेण सर इति उपाधीना गौरवितः, गौरव केला, आणि ते रिटर्न केले ते नका लिहू, डायरेक्टली ही ओळ घ्या हवं तर तुम्हाला ती टफ वाटते तर. विज्ञानम खगोल विज्ञानम इतिहास संस्कृतम च नैके विषयाः तेन अधीताः. त्यांच्यानंतर त्यांचा आध्यात्मिक काव्यांचा संग्रह आहे गीतांजली आणि ते संवेदनशील आहेत. एवढं जरी लिहिले तरी 1 2 3 4 5 6 7 तुमचे होऊन जातात आणि दॅट इज इनफ. ठीक आहे. सो तुम्हाला बघा कालिदास आवडतोय, आय थिंक तुम्हाला कालिदास आवडेल, कारण सगळ्यांना आवडण्यासारखा आहे तो आणि त्याच्यामध्ये आपलं लिहिता येतं आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने. आणि जर तुम्हाला वाटतं की नाही रवींद्रनाथ ठाकूर आम्हाला जास्त आवडला आहे तर तुम्ही तो कॅरी ऑन करा. एकदा मी नॉर्मल वाचून दाखवते. गुरुदेव इति नाम्ना प्रसिद्धः कविः रवींद्रनाथ ठाकुरः, एषः विश्वविख्यातः कविः साहित्यकारः शिक्षकः च आसीत्, सः भारतस्य नोबल पारितोषिक विजेता आसीत्. ब्रिटिश सरकारेण सह सर इति उपाधिना गौरवितः, किंतु ब्रिटिश सरकारस्य जालियनवाला उद्याने कृतस्य नरसंहारस्य निषेधनार्थं तेन सा उपाधि प्रत्यर्पितवान्. विज्ञानम खगोल विज्ञानम इतिहासः संस्कृतं च नैके विषयाः तेन अधीताः. तस्य आध्यात्मिकानां काव्यानां संग्रह नाम गीतांजली अस्ति. रवींद्रनाथः ठाकुरः संवेदनशीलः कविः आसीत्. सो अशा प्रकारे आय होप तुम्हाला या 2 निबंधाची मदत होईल. याची PDF डिस्क्रिप्शन लिंक मी आता डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देईन PDFची, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि लिहा. आणि मी 10वीच्या मुलांना एक रिक्वेस्ट करते इथे की जितकी 10वीची मुलं ही व्हिडिओ बघत असतील तर त्यांना अशी एक रिक्वेस्ट आहे की जसं मी 9वीचं क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवून दाखवला आणि सांगितलं की काय करायचं, कसं करायचं,
तसं मला 10वीचे सुद्धा क्वेश्चन पेपर सोडवून दाखवायचे आहेत, कारण तुमची लवकरच प्रिलियम चालू होईल जानेवारीपासून आणि त्याच्यासाठी प्रिपेरेशन म्हणून मला तुम्हाला थोडीशी मदत करायची आहे. सो मला तुमची मदत करायची म्हणून तुम्ही सुद्धा जरा मला ह्याच्यात मदत करा, की माझ्याकडे क्वेश्चन पेपर 10वीचे नाही आहेत. सो तुमच्याकडे जेवढे क्वेश्चन पेपर अवेलेबल असतील त्याचं प्लीज PDF बनवा आणि मला, हा माझा मेल ID आहे, तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव तुम्हाला जर रिव्हील करायचं नसेल, मी कुठल्याही शाळेचं नाव जरी क्वेश्चन पेपर मिळाला तरी शाळेचं नाव रिव्हील करत नाही, मी ते क्रॉप करते आणि फक्त जो क्वेश्चन पेपर आहे तो मी कवर करते. त्याच्यामुळे शाळेचं नाव येणार नाही आहे कोणाच्याही. त्याच्यामुळे तुम्ही मला बिनधास्त पेपर पाठवू शकता, क्वेश्चन पेपर, कारण तुम्हालाही कळतील इतर शाळांमध्ये पेपर होत आहेत तर कसे पेपर होत आहेत आणि कसं विचारलं जातं आहे आणि आपल्याला अभ्यास करता येतील. त्यामुळे तुमच्या शाळेमध्ये आता ऑलरेडी पेपर झालेले असतील काही शाळांमध्ये 6माहीचे, तर ते तुम्ही मला पाठवू शकता PDF करून. तर हा माझा मेल ID आहे. सो प्लीज ज्यांना पॉसिबल आहे क्वेश्चन पेपर पाठवणं, तुमचे आता रिसेंटली झालेले पाठवायचे असतील, की हां ठीक आहे मॅडम, तुम्ही हा पेपर आम्हाला दाखवा सोडून, आमच्या शाळेत झाला आहे, पेपर चेक करून पण मिळाला आहे, पण आम्हाला कसं सोडवायचं हे कळालं नाही, हे दाखवा. सो मला जरा तो प्रयत्न करायचा आहे, तर मला तुमची मदत पाहिजे. त्याच्यामुळे प्लीज जास्तीत जास्त जणांनी क्वेश्चन पेपर 10वीच्या मुलांनी, कारण 9वीचे माझ्याकडे स्टुडंट्स पण खूप आहेत, त्याच्यामुळे माझ्याकडे 9th स्टँडर्डचे पेपर खूप आहेत, पण 10वीचे माझ्याकडे स्टुडंट्स खूप कमी आहेत आणि क्वेश्चन पेपर नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज मला तुम्ही मदत करा आणि मला या माझ्या मेल IDवर rajaramsonali1994@gmail.com वर मला मेल करा PDF. तुमचं नाव लिहा, कारण मला समजण्यासाठी की मला कोणी पाठवलं आहे यासाठी. आणि थँक्यू सो मच. आणि ऑनलाईन ट्युशन्स मी घेते, पण सध्या मी खूप बिझी आहे डिसेंबर आणि मे बी जानेवारी. त्याच्यामुळे आत्ता सध्या 2 महिने मी कुठलेच नवीन ट्युशन्स घेणार नाही आहे. पण त्याच्यानंतर आपण नक्कीच, तुम्ही आधी इन्क्वायरी करू शकता तुम्हाला करायची असेल तर. पण सध्या मी डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये कुठलेच नवीन ट्युशन घेणार नाही, कारण ऑलरेडी माझ्याकडे इन्क्वायरी आहेत आणि त्यांना मी थांबवलेलं आहे, कारण वेळेअभावी, कारण सगळ्यांची शाळा चालू झालेली आहे. त्याच्यामुळे टाईम टेबल माझं बसत नाही आहे मुलांबरोबर. त्याच्यामुळे 2 महिने किमान मी नवीन स्टुडंट कुठलाही घेणार नाही आहे. पण अदरवाईज तुम्हाला इतर कुठलीही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही शेअर करा 10वीच्या मुलांनी एकमेकांसोबत ग्रुपमध्ये, WhatsApp ग्रुपमध्ये, Insta ग्रुप, तुमचं जे काही असेल तिथे तुम्ही शेअर करा, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल. आणि चॅनलला मुख्य करून सबस्क्राईब करा, कारण आपण लवकरच 50K पर्यंत पोहोचणार आहोत. आणि आय होप डिसेंबर म्हणजे वर्ष संपायच्या आधी आपण पोचू. गॉड नोज काय होईल, कारण आता आपण 42 पर्यंत पोचलेलो आहेत आणि 8,000 सबस्क्रायबर आपल्याला पाहिजेत. तर मे बी होईल, नाही होईल, इट्स अप टू यू. तुम्ही सगळ्यांनी जे कोणी बघताय आणि सबस्क्राईब नाही केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी, सपोर्टिंग मी. आणि एवढं खूप छान आपला बॉन्ड क्रिएट झालेला आहे आणि असंच आपण सोबत राहूया, काम करूया आणि तुम्हीसुद्धा मला मदत करा आणि मी सुद्धा तुम्हाला नक्की मदत करेन. आठवणीने मला क्वेश्चन पेपर सेंड करा. थँक्यू सो मच.